सोडायला का उपास? हा खरं सांगू का लय भूक लागली तुम्हाला. मग कशाला एवढा वेळ थांबला होता? बाईक मिळावी बाबा, बायका मिळ नाही हीच पाहिजे मला. 100 वर्ष पुढच्या हीच पाहिजे. तिकडे बघा. वट सावित्री सावित्रीचा वसा ग पायानो. वट सावित्री सावित्री सावित्रीचा वसा ग पायानो. पती माघारी नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे वटपौर्णिमा, त्यासाठी मी अशी रेडी झालेली आहे आणि वहिनींचा लुक तुम्ही प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पाहिला असेल, मेबी नसेल पाहिला तर दाखवते. चला तर मग. आणि आम्हाला आता जायचं आहे वड्याची पूजा करण्यासाठी. कशी दिसायला लागली बघा, मस्त एकदम. शालू घातलाय, नवीन नवरी वाटायला लागली. हो, आणि मी नवीन नवरा. इकडून सावली पडायला लागली, अगोदरच फिल्टर नाही त्याच्यामध्ये आणि तो असं काही करतो. रेडी झालं आम्ही आणि आता आम्ही झालो वड्याला जाण्यासाठी. तर वहिनीने एक घेतलं ते आणि हे एक, आणि आता तिथं जाऊन पूजा वगैरे करू. चांगला अभ्यास केलेला दिसतोय. छान रिझल्ट लागला ना. हो ना, 10वीचा 88% पडला. शबाईचा मुलगा तो. आणि सगळ्यांनी आम्ही चाललेलो पण पेढे घेऊन आलो. ओळखायला चालला नाही पण माहिती अगोदरच्या व्हिडिओत आहे. ह्याला पण बघितलं त्यांनी व्हिडिओ मध्ये. आणि श्री आणि याच्यामध्ये किती साम्य आहे बघा तुम्ही. एक मिनिट. श्री तुझ्यासारखं कोणतर श्रावण अगोदर लय सेम असा दिसत होता, छोटा होता. पहिल्यापासून शांत, एवढा आगाऊ कधीच नव्हता. 10वी. किती पडले पर्सेंटेज विचार म्हणायचं असतं. कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर एवढाच होता शिव आपल्याला, आहे ना श्रावण लग्नाच्या वेळेस, आहे ना. त्याचं नाव मी ठेवते. थाट आहे बाबा तुमचा आज. मग थाट आजच्या दिवशी तरी करू द्या. काय की ना वहिनी. नुसत्या ग्लो करायला लागला दोघी बा. सर कुठं आहेत की दिसत नाही तर. सर आता थोड्या वेळ आलंच. होय. सरांचा रिव्ह्यू कसा काय वाटतो, मला काय म्हणतो, शिव्या देतोय का, छान आहे म्हणतो. मेकअपच्या अगेन्स्ट असणारा माणूस आहे तो. चला आता आम्ही वडाला जाऊन येतो. चला. हो हो हो. नटून तुटून कुठं चालला? आम्ही शाळेला शाळेला चालला. स्कूल चले हम. म्हणजे शाळेत वडा झाड आहे म्हणून शाळेत चालत आणि म्हणते शाळेत चाललोय. ऊन भरपूर आहे. चला. वट सावित्री सावित्रीचा वसा ग पायानो. वट सावित्री सावित्रीचा वसा ग पायानो. पती माघारी माघारी आला कसा ग पायानो. वट सावित्री सावित्रीचा वसा ग पायानो. राजकन्या असुनी का सत्यवान निवडला. राजकन्या असुनी हे का. असं कोल्हापूरला ताई बघायला मिळत नाही बरं का. हे असे हे काय म्हणतात त्याला. इथल्या प्रथा वेगळ्या आहेत. आपल्याकडं का ते सगळं हे ठेवत नाही, आपण चुडे ठेवतो आणि वडफळ. तिथं वडफळ प्रकार सत्यवान निवडला. 7 जन्मा
सोबतीला जोडीदार आवडला, 7 जन्म सोबतीला जोडीदार आवडला. आलं संकट संकट आलं संकट संकट भर दिसा ग बायानो, वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. हात जोडून यमाला दिन मागीत. किती दिवस आणि तिथं बांगड्या ठेवते तर आपल्याकडे चुडे आहेत, त्यांच्याकडे बांगड्या. हा आमच्या दिवशी नको नेऊ बंधुराया माझ्या भरताराच प्राण, नको नेऊ बंधुराया माझ्या भरताराच प्राण. एकच बस म्हणली होती की कशाला मारायला लागली, आणि जास्त वेगानं मारायला लागली आता. तिच्या डोळ्याचं तिच्या डोळ्याचं आसू पुसा ग बायानो. मग किती मारल्या फेऱ्या, एक एक्स्ट्रा मारली वाटायला लागल्या मला. 7 नाही, मला जास्त वाटायला लागल्या. वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. यम परतून गेला सत्यवान झाला जागा, त्याच्या भक्तीला गुंतला माया ममतेचा धागा, त्याच्या भक्तीला गुंतला माया ममतेचा धागा. आम्ही चालूया चालूया. तर पूजा वगैरे आटोपली आमची, आणि इथं दिसत असेल तुम्हाला कशा पद्धतीने मांडली जाते पूजा. ते प्रत्येक ठिकाणी थोडंसं वेगळे रिच्युअल्स असतात, पण जवळपास कोणी गहू कोणी तांदूळ वगैरे असं ठेवलेलं आहे विड्याची पानं. त्यानुसार मग आम्ही पण केली आहे पूजा. तर आता निघतो, आणि आईने घरीच पूजा केली आहे. तिला पायाचा खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे तुम्ही म्हणाल की दोघी आला ताई कसं काय, नाही तर गुडघ्याचा त्रास होता, मग ती घरीच शक्यतो करते. आणि मी पण करत होते, मी याच वर्षी माहेरी असताना इकडे आले ना, तिकडे असल्या जाते, पण एरवी मी घरी इथं होते तेव्हा घरीच करायचे. तर चला आता भूक लागली जेवण ना. वारसा ग बायानो आम्ही चालवूया चालवूया वारसा ग बायानो. कधी माघारी माघारी आला कसा ग बायानो. तुम्ही कशाला आलते वडाला? बायको सोबत फेऱ्या मारायच्या होत्या म्हणून आलो एवढं. होय, हा खरं म्हणताय. हो. तुम्ही एकलाच पुरुष मंडळी वडाला. तुमचं काय म्हणणं आहे? हो तसं आहे, पण काय अशीच भांडखोर बायको हर एक जन्माला मिळू द्या असं म्हणून प्रार्थना केली मी. हो. तर आलोय आम्ही घरी, आणि म्हणजे वडाचं मोठं झाड जसं कोल्हापुरात होतं तसं आहे इकडे रोडला, पण तिथं खूप जास्त गर्दी असते, आणि पुरुष मंडळी वगैरे खूप जास्त असतात. त्याच्यामुळे मग तिकडच्या शाळेकडेच गेलेलो आम्ही. छोटंसं झाड होतं, पण पूजा होणं महत्त्वाचं शेवटी. हो. जेवण पेट पूजा आता. वट सावित्री सावित्रीचा वसा ग बायानो. तर खूप गरमी आहे खरं बाहेर, आणि सकाळी 8पासून ऊन व्हायला लागले, त्यामुळे तर प्रचंड उकाड आहे. आता जेवण करून घेतो, आणि असं पुरणपोळीचा बेत आहे. आवाज पण बाहेर येणं माझा आहे ना. हो भूक लागली आता तुम्हाला, चला जेवण करून घ्या आता. जेवून गेलं का श्रावण? तुमचे सगळ्याचेच हो. वयाचा बया कसं का आलेलं नाही? येणार येत नाही ते बघा तुम्ही संध्याकाळी 5 गप्पा उघड. बघा तुम्ही लावा फोन. हो बघा हे स्पेशल आमटी, पुरणपोळी, आमरस, पापड, हे भजी. श्री जेवायचं नाही का? हे सणाचा बेत आहे बघा. येस, आणि आता जेवण करून घेतो आम्ही, आणि
आता वहिनींना विचारू कसं वाटतंय त्याने ह्या लुकवर. हा कसं वाटलं सांगा बरं. मनातून खरं वाला सांगायचं. आवडला का लुक तुम्हाला? आईला सुद्धा आवडलं. आई म्हणली माझी सून आहे काही. सुंदर वाटायला ना वयाने आणखी 4 वर्ष कमी एज वाटायला. भजी पण छान झाल्या. होय सोडायला का उपास? हा सोडतो की. भजी पासून सुरुवात. हो मस्त एकदम खुसखुशीत मऊ झाले एकदम. लय भूक, खरं सांगू का लय भूक लागली तुम्हाला. मग कशाला एवढा वेळ थांबला होता? बायको मिळावी बाबा, बायका मिळ नाही तर लय अवघड झालंय. हीच पाहिजे मला 100 वर्ष पुढच्या हीच पाहिजे. तिकडे आईला चिडवण्यासाठी म्हणतोय ग. आईले सारखं मला म्हणते ना की आमच्या पुरीचं वाटोळ केलं म्हणून म्हणायचं 100 वर्ष हीच पाहिजे. म्हणून तर फेऱ्या मारल्या मी सुद्धा 10-12. हा किती मारलं? 10-12 मारल्यात का? मग असं म्हण नका की नवीन नवीन असलं तर पाहुणे बघायलाच नवरीला ओळखले. अरे लागत. हो तिकडे जाऊ ताई. चला जेवण वगैरे आटोपलंय आणि पोटभर जेवल्यानंतर असं काय म्हणतात वा मग खुक्षी घ्यायची इच्छा व्हायली. पण ब्लॉग अद्यापही आपला अपलोड झालेला नाही आहे. तर एक 10 मिनिटात अपलोड होईल आणि त्यानंतर मी लगेच लाईव्ह करेन. कारण नेटवर्क इश्यू आहे गावाकडे त्यामुळे वेळेत येत नाही आहेत ब्लॉग. सो आत्ता चेंज करते मी आणि ब्लॉगचं टायटल आणि थंबनेल या सगळ्या गोष्टी करायचं बाकी आहे. कारण अगोदर पूजा करून येणं पण गरजेचं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. पावसाचं एकदम मस्त असं वातावरण झालंय. ह्याच्यावरून आल्यानंतर वड्यावरून आल्यानंतर चेंज वगैरे केलं थोडं. आधी थोडं पडावं म्हटलं तर पाऊस सुरू झालेला आणि गारा पडायला तरी. अरे चिकू गारा पडतायत का रे? हे पाठीमागो समोरच्या इथून जर पाऊस पाणी वाहिलं तर कल्याण झालं शेतकरी. किती मोठा गार आहे तो गारायचा. हे अलीकडे पत्रे
ए गब्बस रे दाखव श्री गारा दाखव. गारा खाऊ नये रे. ए ए अरे नको लय गार आहे. दगड वगैरे पडेल म्हणा होतं. नाही पण त्यांना त्याच्या खाली थांबू नको. आणि बघ